दिसतंय ते भलं मोठं घर, हा बंगला फक्त आपला. मस्तपैकी सोफ्यावरच आरामात बसायचं आणि अशा ऑर्डरी सोडायच्या. असे 2-4 नोकर ठेवायचे. माझी तर आहे ना नोकरांची नाव सुद्धा ठरलीये. कमू, सौरभ, कस्तुरी. वा 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 आई, काय स्वप्न बघतीस, काय स्वप्न बघतीस. आणि नुसती बघत नाही तर दुसऱ्यांना तेवढ्या छानपैकी सांगतेस सुद्धा. मला खरंच 2 मिनिटासाठी असं वाटलं की हे घर माझे. विश्वास झोपेत बघितलेलं स्वप्न नाहीये, जागेपणी बघितलेलं स्वप्न आहे. त्यामुळे ते पूर्ण होणारच आहे. आणि फक्त हे घरच नाही, हा बिझनेस सुद्धा तुला तुझा व्हावा असं वाटत असेल ना, तर गेल्या वेळेसारखी घाई करून माती नको खाऊ. नाही नाही, तुझा शब्द शेवटचा शब्द. फक्त मला सांग, कस्तुरी कधी येणार? विश्वास अजून आहेच का तुझा? अरे मी एक एक करून इथं घरातनं बाहेर काढायच्या गोष्टी करते, तू पुन्हा पुन्हा त्या कस्तुरीला घरात आणायच्या गोष्टी करतोय. कस्तुरीने मला बायकोचं प्रेम नाही दिलंय, मान्य आहे मला. किमान वहिनीची माया तरी मिळू दे. तुला कस्तुरी हवी आहे का हे घर? घर उगा अति शहाणपणा करू नको तू. आणि हे जे देवाने डोकं दिलंय ना, ते जरा योग्य ठिकाणी वापर. आणि मी सांगेन तिथंच वापर, कळलं का? नाही तर ती कस्तुरी यायची घरात आणि तूच नाही, तू आम्हा सगळ्यांना घेऊन बाहेर निघशील घराच्या. काय नाही नाही नाही, तू बोलशील तसं. आणि जरा तुझ्या त्या बाबांना सांभाळ बाबा. आता काय केलं त्यांनी? काही नाही रे, पण त्यांना स्वतःचं कौतुक जास्त वाटायला लागलं ना का, माझ्या पोटात गोळाच येतो बाबा. नाही, उत्साहाच्या भरात काय नको ते बोलून जातील आणि सगळ्यांनाच गोत्यात आणतील. त्यामुळे तू त्यांच्याकडे लक्ष ठेव, कळलं का? जाता बघ कुठे आहेत ते. कमू घरी यायच्या आत मला पुढं काय करायचं त्याचं प्लॅनिंग करू दे जरा. तशी तुमची आज्ञा. येतो आम्ही. कमू आता बघ कशी चक्रव्यूह आखते ते. अहो ते आम्हाला दोघांनाच वाटलं की आईची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे ना, म्हणून आलो आम्ही. अच्छा असं आहे होय. नाही म्हणजे मी नाही बाई काही म्हणत, म्हणजे मी कधी कोणाला काही म्हणते का? तुला तर माहितीच आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मीच जाऊन बाहेरच्या बायकांना सांगते की काय, पण असं काही नाही. बाहेर जे चालतं ना, म्हणजे चर्चा वगैरे, ती आपली मी तुला सांगितली. कोणत्या गोष्टी? अगं म्हणजे मी जे ऐकलं ते सांगते. बाई बाहेर असं म्हणत होते की हनुमान भाऊजी जरी पोलीस असले तरी तुझ्या घरचे ते पोहोचलेले गुंड आहेत, आणि तुझा नवरा म्हणजे बाईंचा मुलगा आता उद्या त्याच्यावर कुणी हल्ला करायला इथं गोळीबार केला तर? बाई बाई बाई, अगो आपण पडलो गरीब माणसं, आपण काय करायचं? कुठे जायचं आपण? काकू असं काही होणार नाहीये, चाळीत गोळीबार वगैरे काही होणार नाही. नाही ग, मी आपलं बाहेर जे ऐकलं ते सांगितलं फक्त. आणि तू कशाला एवढा विचार करतेस? चहा घे ना. हा बाहेर की नाही अजून एका गोष्टीची चर्चा आहे. म्हणजे मी नाही बाई त्या बायकांवर विश्वास ठेवत, पण ती जी चर्चा आहे ना ती फक्त तुला सांगते. कसली चर्चा? अगं त्या असं म्हणत होत्या तुझ्या सासूचं आणि तुझं पटलं नाही म्हणे, म्हणून तुझ्या सासूने तुला हकलून दिलंय म्हणे घरातून. तोंडाला येईल ते बडबडू नकोस ना. अहो मी फक्त चर्चा काय चालली तेवढं सांगितलं तुम्हाला. आई आई तू शांत हो. काकू माझं आणि सौरभच्या घरातल्यांचं पटत नाही असं काही नाहीये.
सगळं एकदम छान आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, आम्हालाच असं वाटलं की आईची जरा नीट काळजी घ्यायला हवी म्हणून आम्ही आलो. अगं मी बाहेर सुद्धा हेच सांगितलं, पण त्या बायका त्या कुठे माझ्यावर विश्वास ठेवतायत. त्या काय म्हटल्या, यांचं घर एवढं मोठं आहे म्हणे, म्हणजे आता माणसं मोठी म्हणजे घर मोठंच असणार ना, मग त्या घरात तुम्ही विजय हनुमान भाऊजी काही जड होतात का? मला काय वाटतं कस्तुरी, तू ह्या खुराड्यात राहण्यापेक्षा यांनाच घेऊन जा ना तिकडे राहायला. हे बघ, चहा थंड होते, पिऊन घे. नाही म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ वहिनी. कस्तुरी इथे आली ना, मला तर बाई फार आनंद झालाय. हो, आणि कस्तुरी तू जेव्हा शेजारच्या घरात राहायला येशील ना, मी सगळी मदत करीन तुला घर लावायला. हो, म्हणजे दिवसभर ना मी तुझ्या सोबत थांबे ना, एकदम साफ करून देईन तुझं घर. काय ग, नवीन घर म्हणजे पूजा वगैरे करणार असशील ना घरात? हो, हे मात्र बेस्ट झालं. हा, पण काय ग, पूजा घालणार म्हणजे तुझ्या सासूबाई येणार असतील ना पूजेला? नाही, मला ना बाई बघायचंय त्यांना. हो, अहो बहिणी, आता एवढी मोठी माणसं आपण बघितली ती त्या पेपरातून आणि टीव्हीतनं, प्रत्यक्ष बघण्याचा योग येईल. हा, काय ग, घालणार आहेस ना पूजा? हा, वहिनी चहा घ्या ना, थंड होईल. मस्त झालाय चहा, घ्या घ्या घ्या. अगं पुढच्या आठवड्यात. काय? हो ना. कसं शक्य आहे सौरभ? खूप मोठी रिस्क आहे. माहितीये मला, घेतलीये पण मी ही रिस्क. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सिंधू, मला कोणालाही गमवायचं नाही. सौरभ, माणसाला एका वेळेला 2 दगडांवर पाय ठेवणं अवघड असतं. तू 3 दगडांवर पाय ठेवायला निघालायस एकाच वेळेला. तुझं घर, तुझं नवीन घर आणि हॉस्पिटल. बरं, या तिघांची जबाबदारी फक्त तुझ्यावर आहे. माहितीये. हो ना, माहितीये ना. मग हे सुद्धा माहिती असायला हवं की इथे कुठेही इमर्जन्सी आली तर तू तिथे असणं भाग आहे. बरं, हे सगळं मम्मीपासून लपवायचंय. तुला कळतंय ना? काही जरी कळलं ना मम्मीला तर काय होणार आहे? कळतंय मला, सगळं कळतंय. म्हणूनच सिंधू, मला वेळोवेळी तुझी मदत लागणार आहे. तू करशील ना मदत मला? आणि काय ग, मैत्रीणच ना, मैत्रिणीसारखं राहायचं, जास्त घुसायचं नाही, कळलं का? नाही, ठीक आहे. म्हणजे माझ्यासाठी तुला कशाला त्रास एवढा? इट्स ओके. मी करीन माझं काहीतरी हँडल. हे गप्पे, मी काय बोलते ते ऐकून घे. मी मदत करायला तयार आहे. काय खरंच? आता काय शपथ घेऊन सांगू? तुझ्यासाठी आणि कस्तुरीसाठी काय पण. सासर असू देत किंवा माहेर असू देत, पण तुमचा संसार सुखाचा व्हायला हवा. फक्त संसार नाही सिंधू, आता लवकरच आमच्या दोघांची घरही एकत्र आली पाहिजे. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, लग्नाला मला बोलवलंच नाहीस, मग आता निदान पूजेला तरी बोलवणार आहेस का? की फक्त मैत्रीण ही नावापुरतीच? असं कसं? पहिलं आमंत्रण तुला असणार आहे. ओ, मग सिंधू, माझ्या घरून कोणीच येणार नाही, त्यामुळे माझ्या बाजूने तूच. अच्छा, मग मी तिथे आले आणि इथे कोणी आलं तर? तू बस पूजेला, मी इथलं सांभाळते. आणि सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कस्तुरीपासून कधीही लांब जायचं नाही. एक गैरसमज होत्याचं नव्हतं करतो सगळं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लव्ह स्टोरी मध्ये विलन पाहिजे ना यार, नाही तर काय मजा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुझ्या लव्ह स्टोरी मध्ये दिसणाऱ्या विलन्स पेक्षा न दिसणाऱ्या विलन्स जास्त आहेत. अच्छा, ओके, त्यामुळे सगळ्यांपासून सावध राहा. क्या बात है, क्या बात है सिंधू जी, जशी आपली आज्ञा. शाबास. सिंधू, तुझे आभार कसे मानू ना हेच कळत नाही मला. ओफ,
पगले बस कर यार, रुला देगा क्या? परत तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तुम्ही दोघांनी मला एक पार्टी द्या. डन, तू म्हणशील तिथे. ओके. त्याच्या आधी आज एक कॉफी. चल चल. चल. शिवा, कागद कुठं गेलाय? हा, मम्मी कागद हरवला, पण काळजी करू नका ना, माझ्या डोक्यात आहे ना, सगळं आहे ना माझ्या. तुझ्या डोक्याचं काय लोणचं घालायचं का आता शिवा? कळतंय का त्या कागदावर केवढ्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या? त्या गोष्टी जर कुणाच्या हातात सापडल्या तर काय होईल याच. चुकलो 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 मम्मी. तुझ्या चुकीचं काय करायचं? हा, तू चूक म्हणून काय होणार आहे? तो कागद सापडणं लई महत्वाचं आहे, हे तुला कळतंय का? कुठे आहे कागद? नाही म्हणजे तो मी पटापट बोल आता. कागद कुठे आहे ते? शिवा पटापट तोंड उघडन सांग. नाही म्हणजे मम्मी मी असा खिशात ठेवला होता आणि मग नंतर बघितला तर नव्हता. खिशात ठेवला होता म्हणे? कागद खिशात ठेवला होता एवढा महत्वाचा, मग खिशातनं काय उडत गेला का? कागदाला वाटलं चला आता गार्डन मध्ये जाऊन फेरफटका मारून येऊयात म्हणून स्वतः चालत गेला कागद. शेवटचा कुठं पाहिला होता कागद? म्हणजे मी इथून निघालो, मी आणि शरदराव मार्केटसाठी निघालो ना, मग मी शरदरावांना एक मिनिट. कला, ए कला, आले आले. हा कमो, काय झालं? कला, हा ये इकडे, ये इकडे. बोल ना. काय? काय? एक लई महत्वाचा गेम मी खेळायला जाणार आहे आणि त्या गेम मध्ये मला तुझी लई मोठी मदत पाहिजे बर का? अगं सांग ना कमू, काय करायचंय? नाही एवढा उत्साह नको. आधीच एकाचा उत्साह बघितला आणि काय झालंय ते कळलंय मला. तुला तर माहिती पहिल्यापासनं मला ती कस्तुरी या घरात नको होती, पण ती या घरामध्ये आली, जाऊ दे. पर आता ती या घरात नाही. आपण शांत बसायचं नाही बर का? ही लई चांगली संधी आपल्यासाठी चालून आली आहे. त्या हनुमंतला मी काही विसरले नाही. त्या हनुमंतचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे आणि हनुमंतला आपण तवाच अडचणीत आणू शकतो जेव्हा कस्तुरी अडचणीत येईल. त्यामुळं आपल्याला एक लई डाव साधायचा आहे. कस्तुरीला गोत्यात आणायचंय आणि हे कसं साध्य होणार आहे जेव्हा हनुमंत जो आहे तो हनुमंत सौरभवर रागवाल. तुझ्या डोक्यात काय आहे हे मला चांगलंच माहितीये कम. या सगळ्यासाठी कोणाचा तरी बळी द्यावा लागल. म्हणजे हनुमंतने आपल्यावर केस केली की सौरभ अडचणीत येईल आणि मग तो हनुमंतशी जाऊन बोलेल. आता मला माहितीये हनुमंत ऐकणार नाही, त्यामुळे कस्तुरी आणि सौरभ मध्ये अजून भांडण होईल. मग कला, तू सौरभच्या मनात भरायचं की हे सगळं कस्तुरीमुळे झालंय. कला, देणारच होते मी तुला. असं? हा घे घे घे. काय मी जो काही एवढा मोठा खेळ खेळणारी आहे त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका तुझीच आहे कला. त्यामुळे नीट
काय पण गडबड होता कामाने, कळलं का? नाही नाही अगं तू काळजीच करू नको कमू. अगं मी सौरभच्या मनात कस्तुरी बद्दल असं काही भरवून देते का कस्तुरीशी बोलणं काय तिचं तोंड पण पाहणार नाही तो. बघस तू. तू असताना मला कसलीच काळजी नाही. काय बी झालं तरी तो हवालदार मला माझ्या पायाखाली पाहिजे. हो काय समजताना कोण स्वतःला? मी काय गप्प बसल्यास वाटलं काय? काल एवढं समजून सांगितलं तरी बाया ओरडतच होती. अख्ख्या चाळीची खबर माहित असते तिला. अहो शांत व्हा ना, हा चहा घ्या. नको मला त्या सावंतोरीच्या घशात जाऊन होत. तिला जास्त गरज आहे. घसा ओरडून ओरडून कोरडा पडला असेल. बाबा काय झालं, कशाला चिडला तेवढे? माऊ, सगळ्या बायांना गोळा करून ना ती सावंतोरी तुझ्याबद्दल काय काय बोलत होती. तुम्ही राहायला याच्या अगोदर असं आहे. राहायला आल्यावर तर काय करणार काय माहित, काय तमाशा करेल काय माहित. बाबा काहीही होणार नाही, तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. बरं सगळं छान होणार आहे. आई देवाजवळचा दिवा विझला. माऊ त्यात काय एवढं? हो बाबा, असा देवाजवळचा दिवा विझणं चांगलं नसतं. आई सौरभला काही होणार नाही ना? आतापर्यंत यायला हवा होता ना खरं तर. काही होणार नाही. 100 वर्ष आयुष्य आहे मला. अहो आता जावई बापांसमोर काही बोलू नका. तेवढं कळतं मला. सगळं सांगून बसलं. कस्तुरी, तू केव्हापासून या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? अरे तसं नाही, काही वारं नव्हतं काही नव्हतं तरी दिवा विझला म्हणून जरा. कस्तुरी, हे बघ मी इतके दिवस लांब होतो ना, आता मी तुझ्या जवळ आलोय. वाईट गोष्टी माझ्या आजूबाजूलाही फिरकू शकत नाहीत. काय बरोबर नाही? हो. चल तू दिवा लावून घे म्हणजे तुला बरं वाटेल. अगं आता तो काय, त्यांचा जावई पण आलाय आणि तोही चाळीतच राहणार आहे म्हणे. बसा मी आलो. आज तुम्हाला मी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. आई आज नको, घरी सगळे वाट बघत असतील. काय मॅडमचा आदेश आला म्हणून मी फक्त भेटायला आलो. मग चहा तरी घेऊन जा. चहा चालेल. माझ्या घरच्याबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही कुणाचा. समजता कोण स्वतःला? बाबा एवढं जोरात का बोलताय? माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या नादाला कोणी लागायचं नाही. मी तुमच्या वाट्याला जात नाही, तुम्ही माझ्या वाट्याला यायचं नाही कोणी. बाबा अहो काय करताय तुम्ही, चला घरी. मी अजिबात शांत राहणार नाही. हे बघितलं ना दुसऱ्यांबद्दल कशा वाईट साईड बोलतायत त्या. वाईट साईड नाही हा, जे खरं आहे ना तेच बोलतोय आम्ही. बघितलं माऊ. हे बघा इथून पुढे माझ्या घरच्यांबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही मी. नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी नचल. बघितलं ना, आहेत पोलीस पण कशी गुंडासारखी धमकी देत आहेत आपल्याला. तुम्ही बाई माणूस आहात म्हणून गप्प बसतोय, नाहीतर ना तुम्हाला. अहो तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुम्हाला माहिती नाही ती कशी येते. मला माहित आहे कशी आहे, पण त्यांना माहित नाही ना मी कसा आहे ते, म्हणून माझ्या नादाला लागतायत त्या. हो आता काय, आता गुंडांशी सोयरीक केलीये त्यामुळे वाण नाही पण हुंड लागलाय तुम्हाला. आणि तुमचा तो जावई तोही गुंडच आहे म्हणा. कुणाला गुंड म्हणताय तुम्ही? माझा जावई त्यांच्या घरी राहत असला ना तरी तो गुंड नाही. त्याला गुंडगिरी आवडत नाही म्हणून तिथं आपल्या चाळीत राहायला येतोय कायमचा. तो इथं राहायला येतोय, तुम्ही अशी कावळ्याची नजर तुमची. अहो पण शेजारीत म्हणून चौकशी केली. बघा चौकशी करणं वेगळं आणि पाठीमागं कुचारक्या करणं वेगळं. अहो पण भाऊजी भांडण करून कसं चालेल? शेवटी तिला शेजारीच येतात की. नको मला असले शेजारी. काय गरज नाही कुणाची. माझ्या लेकीला आणि जावायला जी काय मदत लागेल ना ती करायला मी एकटा समर्थ आहे. आणि बघा पूजेला कुणी नाही आलं ना तरी चालेल मला. अहो काय बोलताय? काय नाही काय बोलता म्हणजे? तुम्ही घरी चला. तुम्ही घरी चला म्हणजे नाही आलं तर चालेल. कुणी बोलायला एवढं काय? कशाला स्वतःला त्रास करून घेताय? बघितलंस का कस्तुरी कसं बोलत होते ते?
काकू खरंच सॉरी, पण तुम्ही नका त्यांचं बोलणं मनावर घेऊ. तुम्ही सगळे प्लीज या पूजेला. काही नको हं? एवढा अपमान झाल्यावर पूजेला काय? आता तर तुमच्या घरी पाय सुद्धा ठेवणार नाहीये मी. ए चला ग, काम नाहीत का आपल्याला? चला. काकू